महत्वाची बातमी वर्धाच्या चरखा सभागृहात मोतीबिंदू विरहित अभियान शुभारंभ कार्यक्रमाचा फज्जा उडाला। अभियानाच्या शुभारंभालाच लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी झाली आणि व्यवस्थाही कोलमडली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्यापूर्वीच नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे। तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचा आरोप करण्यात आला। तसंच जोरदार पावसामुळे सुद्धा चांगलीच तारांबळ उडाली। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाली यांनी। वर्धेच्या सेवाग्रामतील चरखा भवन या ठिकाणी मोतीबिंदू विरहित वर्धा जिल्हा अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याचं उद्घाटन जे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करणार होते, परंतु अद्याप 2 वाजले तरी एकनाथ शिंदे आणि एकंदरीत कोणतेही मंत्री या कार्यक्रमासाठी न पोहोचल्याने आणि पाण्याचं मोठं आगमन झाल्याने आपण या ठिकाणी बघू शकतो नागरिक जे आहे कार्यक्रम अद्याप सोडून जात आहे। मोठ्या प्रमाणे नागरिक बाहेरून आले या ठिकाणी आले होते आणि परंतु कोणत्याही प्रकारची व्यवस्था जी आहे हे बरोबर नसल्या कारण नागरिकांची मोठी पंचायत झाल्याची या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पाणी आल्याने डोममध्ये सुद्धा पाणी शिरलं आहे, त्याच्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर मोठी फज्जा जो आहे या कार्यक्रमात उडाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण काही नागरिकांशी या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। अजून मंत्री चालले कोण तुम्ही? भेटला का चष्मा? काऊन नाही भेटला? काय झालं? कोणाकडून आले तुम्ही? इंदापूरहून आलो आम्ही। इंदापूर चष्मा नाही भेटला? तपासणी झाली नाही? तपासणी झाली नाही, काही नाही। किती वाजता आले होते? 12 वाजता आलो आम्ही। चष्मा दिला का दिसत नाही, हा चष्मा दिला म्हणजे जवळ का दिसत नाही त्याला। सांगितलं तुम्ही? सांगितलं मी, तरी पण काय केलं? काहीच नाही। अच्छा, आपण जर बघितलं तर मोठ्या समस्येला समोर जाताना नागरिक दिसत आहे। या आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहे आता रस्त्याची वाट जाताना दिसत आहे। अजूनपर्यंत मंत्री महोदय किंवा कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे या ठिकाणी आलेले आहे, परंतु कार्यक्रम सोडून जे आहे नागरिक जाताना पाहायला मिळत आहे। एकंदरीत या विषयाला अनुसरून आता याकडे शासन काय गांभीर्याने पाहते हे नक्कीच पाहणे गरजेचे आहे। निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा।